नमस्कार. निर्जाच क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी निर्जा तुमचे स्वागत करते. रक्षाबंधनाचा दिवस जवळ येत आहे. बहीण भावाचा हा सण पूर्ण देशात भरपूर उत्साहाने साजरा केला जातो. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते. तर मग या खास सणासाठी आपण आपल्या हाताने आपल्या भावासाठी सुंदर अशी राखी बनवली तर चला तर मग सुरुवात करूया. आज आपण सोप्या पद्धतीने सुंदर राखी बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: राऊंड शेप कुंदन, 2 8 mm चे क्रिस्टल, 2 5 mm चे मोती, 2 5 mm चे गोल्डन मणी, 4 2 mm चे गोल्डन मणी. त्यानंतर आपल्याला अशा कॅप लागणार आहेत. 3 mm च्या 4 कॅप लागणार आहेत. त्यानंतर असा एक एम्ब्रॉयडरी थ्रेड मार्केटमध्ये अवेलेबल असतो. तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये तो मिळून जाईल इझिली. त्यानंतर फॅब्रिक ग्लू, सीझर आणि मेजरिंग टेप. सुरुवातीला आपल्याला एम्ब्रॉयडरी थ्रेड घेऊन त्याला मेजर टेपच्या साहाय्याने 16 इंच एवढं मापून घ्यायचं आहे. धागा ओपन करताना तो नीट ओपन करायचा आहे, अदरवाईज तो गुंततो आणि मग खूप वेळ वाया जातो. आता त्या दोऱ्याला आपल्याला डबल करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण टोटल 32 इंच दोरा घेतलेला आहे आणि त्याला हाफमध्ये फोल्ड केलेलं आहे. आता उरलेला दोरा आपण कट करून घेतलाय. आता जे ओपन बाजू आहे थ्रेडची तिथे आपल्याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. याच्याऐवजी तुम्ही दोन्ही टोकांमध्ये सुईही ओवून घेऊ शकता. मी इथे फॅब्रिक ग्लू वापरत आहे आणि ती टोकं चांगल्या प्रकारे मी बंद करून घेत आहे आणि त्याला एक सुईसारखा पुढे टोकदार असा शेप देत आहे. आता सर्वप्रथम आपल्याला 5 mm चा एक मोती ओवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 mm चा गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे एक. त्यानंतर आपल्याला 5 mm चा गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 mm ची गोल्डन कॅप, 8 mm चा क्रिस्टल आणि पुन्हा एकदा गोल्डन कॅप. आता 2 mm चा गोल्डन मनी. बघा अशा प्रकारे कॅप क्रिस्टलच्या दोन्ही बाजूला एका साईडने उलटी एका बाजूने सुलटी अशी ती नीट दोन्ही बसली पाहिजे. आता आपल्याला थ्रेडची दोन्ही टोकं वेगवेगळी करून घ्यायची आहे आणि जो राऊंड कुंदन आहे त्याच्या बाजूला असे होल्स आहेत. तर त्या होलमधून आपल्याला तो दोरा पास करायचा आहे. बघा मी उलट्या साईडने दाखवते. दोरा एका साईडने आत घालून एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट होलमधून आपल्याला बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. आता पुन्हा आपल्याला ती दोन्ही टोकं एकत्र करून घ्यायची आहेत आणि एक 2 mm चा गोल्डन मनी, त्यानंतर कॅप, 8 mm चा क्रिस्टल, पुन्हा एकदा कॅप लॉक करायची आहे. त्यानंतर 5 mm चा गोल्डन मनी, 0 mm चा गोल्डन मनी आणि 5 mm चा मोती. अशा प्रकारे आपण हे सर्व ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्या सगळ्याला मिडलला घ्यायचं आहे, सेंटरला आणायचं आहे आणि चेक करायचं आहे की एक्झॅक्टली सेंटरला आलंय की नाही सगळं.
अजून थोडं ॲडजस्ट करण्याची गरज आहे, ते करून घेऊया. आता आपला सेंटर पॉईंट करेक्ट आहे. आता ते 5 mm जे मोती आहेत ते बाजूला करून घ्यायचे आहेत आणि 2 mmच्या गोल्डन मणीच्या इथे दोन्ही साईडने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते जे सर्व आहे जे आपण ओवून घेतलं आहे ते त्याच जागेवर फिक्स होईल आणि हलणार नाही. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली राखी ऑलमोस्ट तयार आहे. आता आपल्याला राखीच्या टोकाला थोडीशी जागा सोडून तिथे गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर तो 5 mmचा मोती तिथे ठेवून मोत्याच्या दुसऱ्या साईडनेही आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. सो हे असं दिसायला छान दिसतं. सेम आपल्याला दुसऱ्या साईडनेही करून घ्यायचं आहे आणि ती जी टोकं आहेत ती एकत्र करून एकसारखी कापून घ्यायची आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला ते थोडंसं असं टिचकी मारून ओपन करून घ्यायचा आहे तो थ्रेड आणि आपली राखी अशा प्रकारे तयार आहे. मी तुम्हाला राखी हातावर ठेवून दाखवते. पहा, राखी बांधण्यासाठीही भरपूर सारा दोरा राहिलेला आहे. त्यासाठीच आपण 16 इंच एवढा दोरा घेतला होता की राखी बांधण्यासाठी आपल्याला सफिशियंट दोरा उरेल. यापुढेही चॅनलवर अशाच सुंदर आणि सोप्या राखीच्या डिझाईन्स पाहायला मिळतील. तर मग कनेक्ट रहा आणि आमचे रक्षाबंधन विशेष व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.